रविवार म्हणजे नॉनव्हेज असं समीकरण बहुतांश मराठी घरांमध्ये पाहायला मिळते। काही जणांकडे तर रविवारी ठरवून नॉनव्हेज खाल्ले जाते। तुम्हालाही तुमचा रविवार स्पेशल करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक चविष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी घेऊन आलो आहोत, ती म्हणजे मटन पाया। पहिले आपण पाया मॅरिनेट करण्यासाठी मॅरिनेटचा मसाला तयार करून घेऊया। यासाठी आपण घेणार आहोत 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि अर्धा कप कोथिंबीर। मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊया। हा वाटलेला मसाला आपण पायाच्या तुकड्यांना लावून 20 ते 30 मिनिटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवून घेणार आहोत। पायाचे तुकडे हे आपल्याला व्यवस्थित भाजून आणायचे आहेत। त्यावर असलेले केस पण आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहेत, मगच आपण ते शिजवण्यासाठी घेणार आहोत। आता तयार केलेला मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून मटण पायाच्या तुकड्यांना तो मसाला व्यवस्थित चोळून घेणार आहोत। आता आपण मटण पायासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया। यासाठी आपण घेणार आहोत 1 कांदा आणि 1 खोबऱ्याची वाटी। कांदा आणि खोबऱ्याची वाटी ही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। मटणात किंवा मटण पायासारखे कुठल्याही पदार्थात या भाजलेल्या कांदा खोबऱ्याच्या वाटणामुळे खूप छान अशी चव येते। खोबरा आणि कांदा भाजून झाल्यावर आपण खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेणार आहोत और ते मिक्सरच्या भांड्यात टाकून कांदा आणि खोबरा पण व्यवस्थित वाटून घेणार आहोत। आपलं वाटण रेडी आहे। आता आपण पाया शिजवायला सुरुवात करूया। एका पॅन मध्ये थोडं तेल टाकून घेऊया व तेल तापल्यावर याच्यात आपण टाकणार आहोत 2 तेजपत्ता, 4 ते 5 लवंगा, 2 ते 3 छोटे दालचिनीचे तुकडे, 1 चक्रफूल, 1 मोठी वेलची, सगळे मसाले व्यवस्थित परतवून झाल्यावर यात आपण टाकून घेणार आहोत 2 मोठे बारीक चिरलेले कांदे। कांदा हा आपल्याला व्यवस्थित पारदर्शी होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। कांदा परतवून झालेला आहे तर आपण आता यात टाकणार आहोत अर्धा चमचा हळद, 2 मोठे चमचे आगरी कोळी मसाला, 2 मोठे चमचे मटन मसाला। मसाले टाकून झाल्यावर मसाला आणि कांदा आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे। मसाले आणि कांदा व्यवस्थित परतवून झालेला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकून घेऊया। वाटण टाकल्यावर सुद्धा आपल्याला हे वाटण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। त्याला तेल सुटायला लागल्यावर आपण यात मॅरिनेट केलेले मटण पायाचे तुकडे टाकून घेऊया। मटण पाया टाकल्यावर ते व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। ते मिक्स झाल्यावर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ, आता आपण पाया शिजण्यासाठी 2 ते 2.5 कप पाणी टाकून घेणार आहोत। इथे पाण्याचे प्रमाण आपल्याला जास्त घ्यायचे आहे कारण पाया शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो। आपल्याला इथे 7-8 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करायचा आहे। तर आपला भन्नाट आणि चमचमीत मसालेदार मटण पाया तयार आहे। पाया आपण भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊन याचा आनंद घेऊ शकतो। तर तुम्हाला पण ही आमची आजची रेसिपी आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।